तर दगडूशेठ पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची ही दृश्य आपण पाहतोय। गणपतीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात येते आणि इथली लाईव्ह दृश्य झी24 तासच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। दरवर्षी गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची ही मूर्ती मंडपात नेऊन ठेवली जाते आणि त्या ठिकाणी तिची प्राण प्रतिष्ठा केली जाते आणि आताची लाईव्ह दृश्य गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेची आपण पाहतोय। पुण्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांच्या माध्यमातून गणपतीची प्राण प्रतिष्ठा तुम्ही लाईव्ह पाहू शकता झी24 तासच्या माध्यमातून। या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने भाविक जमा झालेले आहेत आणि प्राण प्रतिष्ठेचा हा सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी लोक स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतात। हजारो लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। मात्र झी24 तास तुम्हाला या ठिकाणची लाईव्ह दृश्य दाखवताय। तर आपण पाहतोय श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक आहे आणि थोड्याच वेळात श्री गणेश आपल्या जागेवर विराजमान होणार आहेत आणि विराजमान होतानाची ही दृश्य। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अरुणजी, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अरुणजी, आपण पाहतोय श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघालेली आहे, थोड्याच वेळात ते विराजमान होणार आहेत। काय वातावरण आहे त्या ठिकाणी? पुण्यातलं सबंध पुण्यातलं वातावरण गणेशमय झालेलं आहे। हा सबंध परिसर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर गणेशमय झालेला आहे। गणपती बाप्पा जय घोषात गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे। ढोल ताशाचा गजर सुरू झालेला आहे, बँड वाजतोय, ध्वज पथक त्यांचे खेळ सादर करते आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये गणपती बाप्पा उत्सव मांडवाकडे निघालेले आहेत। शेकडो वर्षांची ही परंपरा पुण्यातलंच नव्हे तर सबंध जगभरातला गणेश भक्तांचं आकर्षण असलेला हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अतिशय छान देखणी आणि सुवर्ण अलंकारांनी सजवलेली अशी ही मूर्ती आता सिंह रथावरती ठेवण्यात आलेली आहे। गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीसाठी इथे छान फुलांनी सजवलेला असा सिंह रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या बैलगाडा रथातून गणपती बाप्पा मिरवणूक मार्गावरती मार्गस्थ होत आहेत। हजारोंच्या संख्येने गणेश भक्त इथे जमलेले आहेत आणि एकच जयघोष सुरू आहे, मोरया मोरयाचा जयघोष सुरू आहे। नुकतीच मूळ मंदिरामध्ये या मूर्तीची आरती झाली आणि इथून ही मूर्ती आता उत्सव मांडवाकडे निघालेली आहे। कोतवाल चावडी या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याची प्रतिक्रिया आहे तिथे आहे। इथून मूर्ती निघाल्यानंतर वाजत गाजत जवळजवळ 7-8 तासात ही मिरवणूक चालेल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो त्या मांडवामध्ये त्या जटालू शिव मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील आणि साधारणपणे 11:30-12 पर्यंत ही पूजा संपेल आणि नंतर सगळ्या गणेश भक्तांसाठी गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतील। अतिशय देखणं असं भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, त्याच्या रोषणाईचं उद्घाटन आज संध्याकाळी होणार आहे आणि सबंध वातावरण हे पुढचे 10 दिवस आपल्याला अशाच प्रकारचा अनुभवायला मिळणार आहे, त्याची सुरुवात आता झालेली आहे। नक्कीच अरुणजी, आपण पाहतोय आता मंडपाकडे जाण्यासाठी आपले गणराया तयार झालेले आहेत आणि काही भक्त त्यांना मंडपाकडे घेऊन जात आहेत। दरवर्षी ही अशाच पद्धतीने ते मंडपामध्ये विराजमान होत असतात। मात्र मंदिरापासून मंडपापर्यंत जाण्याचा हा प्रवास गणरायांचा नेमका कसा असतो आणि काय काळजी घेतली जाते? इथनं म्हणजे मूळ मंदिर जे आहे शिवाजी रस्त्यावरचं बुधवार पेठेतलं, या मूळ मंदिरात गणपती बाप्पा वर्षभरासाठी विराजमान असतात आणि गणेशोत्सव काळात म्हणजे 10 दिवसांसाठी गणपती बाप्पा हे उत्सव मांडवात जात असतात। इथून गणपती बाप्पा रथावरती त्यांची मूर्ती ठेवली जाते आणि त्यानंतर वाजत गाजत या शिवाजी रस्त्यातलं अप्पा वळवंत चौक मार्गे बाजीराव रस्त्याने गणपती बाप्पा
पुढच्या हे उत्सव मंडळाकडे जातात. मंडईतून गणपती बाप्पा म्हणजे संपूर्ण एक वळसा घालून गणपती बाप्पा उत्सव मांडवामध्ये जिथे दत्त मंदिर आहे म्हणजे त्या दत्त मंदिराच्या समोर कोतवाल सावडीची एक जागा आहे आणि त्या सावडीच्या जागेवरती मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारल्या जातात आणि त्यामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची परंपरा राहिलेली आहे आणि अशाच पद्धतीनं आज देखील गणपती बाप्पा या मार्गाने जाणार आहेत. कडेकोट बंदोबस्त या संबंध परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं गणेश भक्त आणि कार्यकर्ते असल्या कारणाने पोलिसांवरती देखील निश्चितपणे काहीसा ताण येत असतो. मात्र त्याचं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे, रस्ते बंद केलेले आहेत, वाहतुकीसाठी रस्ते बंद आहेत. सामान्य नागरिक चालत निश्चितपणे गणपती बाप्पापर्यंत जाऊ शकतात, ते दर्शनाचा लाभ घेऊ शकतात याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण मिरवणूक मार्गावरतीच नव्हे तर संबंध पुणे शहरामध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे ठिकठिकाणी CCTV देखील लावण्यात आलेले आहेत आणि एकूण सुरक्षितता असल्यास बंदोबस्त असतो याची देखील काळजी पोलिसांकडून प्रशासनाकडून घेतली जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गणेश भक्तांचा विमा देखील उतरवण्यात आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला या ठिकाणी ध्यानात घेतल्या जातात असं म्हणावं लागेल. छान असं हे वातावरण असतं, एक उत्सवी वातावरण असतं आणि संबंध पुणे शहर हे त्या उत्सवी वातावरणामध्ये न्हावून निघालेलं असतं. सणासुदीचे दिवस असतात आणि निश्चितपणे यावर्षी तर छान पाऊस झालेला आहे, धरणं भरलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये गौरी गणपतीचा सण आलेला आहे. गणपती बाप्पा आज त्याची प्राणप्रतिष्ठा होते. ते 10 दिवस हा उत्सव चालणार आहे आणि पुण्याचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यामध्ये मानाचे गणपती असतात ते देखील अशाच पद्धतीनं उत्सव मोठा दिमाखात उत्सव साजरा करतात आणि सगळ्या प्रमुख मंडळांमध्ये 3000हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ते या उत्सवाची शान वाढवतात. नक्कीच पुण्यामध्ये मानाचे गणपती देखील आहेत. 5 मानाचे गणपती आहेत आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई या गणपतीची जी दृश्य आहेत ती आपण पाहतोय आणि या गणपतीचा मान देखील त्या मानाच्या गणपती इतकाच आहे असं म्हणायला हरकत नाही. अरुणजी, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, तुमच्याकडून अधिक माहिती या संदर्भातली आपण घेणार आहोत. तुर्तास परत एकदा वळतोय आपण या दृश्यांकडे. दगडूशेठ हलवाई मंदिरातली ही दृश्य आहेत. मंदिरातून मिरवणूक निघालेली आहे दगडूशेठ हलवाई गणरायाची आणि या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक जमा झालेले आहेत. अगदी दरवर्षी ही दृश्य पाहायला मिळतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली ही दृश्य प्रत्येक वेळेला भाविकांची संख्या वाढवत चाललेलं असतं. तर अरुण आपल्यासोबत असणारच आहेत. मात्र थोड्या वेळासाठी आपण जाणार आहोत मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी